नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी स्वाती पोपेलीचं. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना कधी-कधी अशा घटना घडतात, की त्याच्यामुळे आपण संपूर्णपणे हादरलो जातो. आपल्याला करायचं असतं ते एक वेगळं, पण आपल्या हातून होत असतं वेगळं. आणि हे जे मन आहे ना, ते आपल्याला दोन्हीही बाजूने कधी-कधी आपल्याला दोन्ही ऑप्शन आवडतात. पण आयुष्यात आपल्याला एकच ऑप्शन चूज करावा लागतो. आणि मे बी मग आपण जर दुसरा ऑप्शन सोडला, तर आपल्याला तो पहिला ऑप्शन पण आवडायला लागतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपली जी मनाची अवस्था आहे, ती थोडी डामाडोल होते. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला काय होतं, दुःख होतं. तर आपण कधी-कधी एक्सपेक्ट करत असतो वेगळंच आणि होतं वेगळंच. आणि कधी-कधी आपण खूप जास्त प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे स्वतःला झोकून देतो आणि त्यानंतरही जर आपल्याला जसं आपल्या मनाला वाटतं तसं घडत नाही, तेव्हा खूप जास्त नैराश्य येत असतं. पण अशा वेळी आपण आपल्या इगोला बाजूला सारून सरळ-सरळ आपल्या जे रिलेटिव्हज आहेत त्यांची मदत घ्यायला पाहिजे. त्यांच्यासोबत काही दिवस राहायला पाहिजे. त्यामुळे काय होतं, ते आपल्या आजूबाजूला असतात आणि आपल्याला कायमस्वरूपी एक आधार देत असतात. आपल्याला उभारी देत असतात. आता आपले रिलेटिव्हज म्हणजे याच्यामध्ये आपले आई-वडील आले, त्याच्यानंतर आपले भाऊ-बहीण आले. हे जे आहे आपलं एनर्जी बूस्टर असतात. म्हणजे एनर्जी आपली बूस्ट करतात. तर होतं काय कधी-कधी की आपल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होत असते आणि त्या मिसअंडरस्टँडिंगमुळे आपण आपले जे चांगले जे नातेवाईक आहेत म्हणा किंवा रिश्तेदार म्हणा, ते आपण थोड्याशा इगोमुळे गमावून बसतो. तर हे जे चक्र आहे ते चालूच असतं. बट जेव्हा आपण एखाद्या क्रायसिसमध्ये सापडतो, तर तेव्हा हे आपले जे मित्र आहे, नातेवाईक आहेत, ते आपल्या मदतीसाठी नक्कीच धावून येतात. आणि आपण असं म्हणू शकत नाही की नातेवाईक काही कामाचे नसतात. तर सगळ्यात जास्त कामाचे नातेवाईक असतात. तेव्हा आपण आपला स्वभाव जर नम्र ठेवला, विनम्र ठेवला, तर ते नक्कीच आपल्या कामी येतं. तर त्यामुळे कधीही हा कामाचा नाही, तो कामाचा नाही असं म्हणून चालत नाही. तर ह्या जगात जेवढ्या गोष्टी बनवलेल्या आहेत देवाने, त्या सगळ्याच कामात येत असतात किंवा कामाच्या असतात. तेव्हा कोणालाही निरुपयोगी असं ठरवून चालत नाही. एक छोटीशी